यावर्षी गोविंदा उत्सवामध्ये खूप मोठा जल्लोष आणि उत्साह दिसतोय। खरं म्हणजे यावेळेस आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळामध्ये टाकलं, आपले गोविंदा स्पेनला पाठवले, आपल्या गोविंदांना सुट्टी दिली, आपल्या गोविंदांचं इन्शुरन्स केलं आणि म्हणून आज यावर्षी गोविंदामध्ये एकदम तेज उत्साह आहे। ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे। हे आपले सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि म्हणून मी खास करून राम कदम यांचं अभिनंदन का केलं, कारण यांनी दहीहंडी सुरू केली आणि दहीहंडी यांची ओळख निर्माण केली यांची आणि आमदार झाले आणि तीर्थक्षेत्र काशी, विश्वेश्वर, पंढरपूर सगळ्या यात्रा त्यांनी करवल्या आणि त्यांची यात्रा त्यांनी सुरुवात केली आणि या लोकांनी मागणी केल्यामुळे सरकारने देखील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली। ज्यांना परवडत नाही त्या सर्वांचा विचार, जसं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, लाडका भाऊ केला, लाडका शेतकरी केला, अन्नपूर्णा योजना केली, मुलींची उच्च शिक्षणाची फी 100% माफ केली। हे सगळ्या योजना करत असताना ज्येष्ठांना तीर्थदर्शन व्हावं यासाठी ती पण योजना आम्ही केली। वयोश्री योजना केली, सिनियर ज्येष्ठ लोकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून हे सगळं जे काही एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे, एका कुटुंबाला काय काय लागतं हे बघून निर्णय घेणारं आमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच आज या राज्यामध्ये आज आपण पाहतोय की लाडक्या बहिणींच्या खात्यात विरोधकांना वाटलं पैसे जाणार नाहीत, फक्त निवडणुकी चुनावी जुमला आहे, या फक्त घोषणा आहेत, पण जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात गेले तेव्हा यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणून आज एक चांगलं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि नक्कीच या गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून देखील एक आनंदी उत्सव साजरा होतोय। गणपती आहेत, नवरात्री आहे, दिवाळी आहे, हे असे सण जे आहेत हे पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये बंद होते, यांच्यावर निर्बंध होते, परंतु ते आम्ही सगळे उठवले। आज निर्बंध मुक्त सण साजरे करण्याची संधी या बालगोपाळांना मिळालेली आहे आणि मी म्हणून गोविंदा उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। हा गोविंदा उत्सव साजरा करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपल्याबरोबर आपल्या गोविंदांची काळजी घ्या, सुरक्षितपणे हा उत्सव साजरा करा। बिलकुल, यामध्ये फक्त लाडकी बहीण योजना नाही तर सुरक्षित बहीण योजना, सुरक्षित बहीण ही देखील आमची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे आणि ज्यांनी अत्याचार अन्याय केला त्याला चुकीला माफी नाही, गुन्हेगाराला माफी नाही, त्याला कडक सजा होईल, फाशीची सजा होईल। म्हणून या राज्यामध्ये कोणीही माझ्या मुली बाळींना, आया बहिणींच्या वर डोळे वटारून बघण्याची हिंमत करता कामा नये, चुकीच्या नजरेने पाहता कामा नये, त्यांच्यावर अन्याय करता कामा नये, अत्याचार करता कामा नये। म्हणून राज्य सरकार पूर्णपणे कठोरतेने अशा नराधमांना शासन करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।